नमस्कार. सजग टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण आहोत जुन्नर तालुक्यातील येडगाव धरण येथे. येडगाव धरणामधून साधारणतः 4,500 क्युसेक्सने पाणी हे पुढील गावांना सोडण्यात आलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने चिलेवाडी असेल किंवा वर घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे धरण साठा येडगाव धरण हे 100% भरलेलं आहे आणि 100% भरल्यामुळे पुढील गावांना धरणामधून 4,500 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे आपण पाहतो की गेले आठवडाभर झाला असेल की घाटमाथ्यावर असेल किंवा चिलेवाडी धरण परिसरात असेल, या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसाचा विसर्ग पाऊस सातत्याने सुरू असल्यामुळे धरण साठा हा सातत्याने वाढतो आहे. त्याच्यामुळे आपण पाहिलं तर चिलेवाडी असेल, येडगाव असेल, वडद असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झालेला आहे. आपण जर पाहिलं तर आता सकाळी येडगाव धरण क्षेत्रातनं 4,500 क्युसेकने पाणी सोडलेलं आहे. वडद धरण जे काय आहे त्यामधनं सकाळी मेना नदी पात्रात 10,000 क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलं होतं. तो विसर्ग कमी करून आता दुपारी 8,000 होता, तो संध्याकाळी 6,000 एवढा कमी करण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर या धरणातनं प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर खरं म्हणजे जुन्नर तालुक्यापासून अगदी सोलापूर करमाळापर्यंत हे पाणी जातं. मग ते सोलापूर असेल, नगर असेल, या सर्व जिल्ह्यांना जोडणारा हा प्रामुख्याने महत्त्वाचा आपला हा पाणी तिथपर्यंत जात असतं. आणि आपण पाहतोय की आता पावसाळा असल्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात आहे, परंतु जेव्हा उन्हाळा जसा जवळ येत जातो तर याच पाण्यावर खऱ्या अर्थाने राजकारण तापलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु यावर्षी पाऊस चांगला असल्यामुळं भरपूर 100% जवळपास बरीचशी धरणं भरलेली आहेत आणि त्यामुळं पाणी हे पुढील सर्व तालुक्यांना सोडण्यात येते. मग जुन्नर तालुक्यात हे पाणी प्रामुख्यानं शहरी आपल्या पारनेर तालुका असेल, श्रीगोंदा असेल, कर्जत असेल, त्याचबरोबर सोलापूरमधलं करमाळा असेल, या सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये हे पाणी जातं आणि त्या ठिकाणचे शेतकरी असतील, त्या ठिकाणी ग्रामस्थ असतील, त्या ठिकाणचं ताण भागवण्याचं काम खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्यातनं होत असतं. त्याच्यामुळं पावसाळ्यात जरी सगळीकडे पाऊस असला तरी हे जे काय खरं राजकारण आहे ते आपल्याला उन्हाळा जसा जसा जवळ येत जातो तसं हे पाण्याचं राजकारण ते आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, सर्वांना समाधानकारक पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं हे जे काही पावसाच्या बातमीत असताना सर्व नागरिकांना, प्रवाशांनाही आव्हान असणार आहे की आपण खऱ्या अर्थाने जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका आहे. या पर्यटन तालुक्यात येत असताना आपण आपल्या जीवाची काळजी घ्या, वाहने चालवत असताना ती सुरक्षितरित्या चालवा. त्याचबरोबर धबधबे असतील, काही ठिकाणी घाटमाथे असतील, या ठिकाणी आनंद घेण्यासाठी जात असताना आपण आपली काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि ह्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटा, असंच आव्हान सजग टाइम्सच्या वतीने सर्व नागरिकांना असणार आहे. त्याच्यामुळं आता त्या सर्व पावसाचे अपडेट असतील, वेगवेगळ्या शासनाकडनं जे काही सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय, हे सर्व अपडेट्स आपण सजग टाइम्सच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत. तोपर्यंत आपण कुठेही जाऊ नका. अधिक माहितीसाठी सजग टाइम्सचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि सजग टाइम्ससोबत कनेक्ट राहा. धन्यवाद.